त्यावेळेसची असणारी ती चर्चा होती आणि त्याच्यानंतर ही वॉकड आउट. बरं त्याच्यामुळे असणारा पण बाळासाहेब तुम्हाला हवंय काय? सगळ्या महाविकास आघाडीला पडल्या तुम्हाला काय हवंय? कोणाला? तुम्हाला मान सन्मान तुम्हाला मिळत नाहीये तो. बिलकुल नाहीये. पण ते तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बैठका चाललेल्या असताना प्राध्यापक धैर्यवान फोंडकर आमचे बैठकीला गेले होते. बैठकीमधून त्यांना बाहेर हे करायला लावलं, बसायला लागलं होतं आणि आतमध्ये त्यांची चर्चा चालली. आता हा मान आहे? हा मान आहे का? नाही. तरीही धैर्यवान फोंडकर वॉकआउट झाले. ते म्हटले बघा आम्ही हे करतो. तरीही मी त्यांना म्हटलं नाही, पार्टी डिसिजन झाला ना आपला की यांच्याबरोबर बसायचं. ह्यांनी अपमान केला तरी आपण बसायचं. आणि नंतर तिघही गेले, म्हणजे रोकडे होते तेही गेले, आनंद होते तेही गेले, धैर्यवान गेले, तिघही जाऊन तिथे बसले. आमच्याकडून असं नाही, यांच्या नेहमीच्या स्टाईल ऑफ बैठका, आमच्याबरोबर एक बैठक आणि नंतर तिघांचं असणारं कडबोळं एकत्र बसायचं. आता ह्याला काही पॉलिटिकल चर्चा म्हणत नाहीत त्यांचं, आणि ह्याला असणारा समझोता म्हणत नाहीये. तुम्हाला असणारं तुम्हाला जे करायचं आहे ते आम्ही फक्त असणारं, ज्याला मग मी माझ्या शब्दात म्हणतो की कोंबडी मी शिजवलेली आहे. मी म्हणत होता सगळे मिळून खाऊ, तुम्ही ओरबडून खायला निघालेलात, मी ओरबडून खाऊ देणार नाही तुम्हाला. पण बाळासाहेब त्याच मोमेंटला पहिली जी बैठक झाली जिथे ते धैर्यवान फोंडकर बाहेर आले, बाहेर येऊन त्यांनी सांगितलं, तिथेच का नाही निर्णय घेतला गेला? इतकी वाट का पाहिली जाते? असं एक लक्षात घ्या की राजकारणामध्ये तुम्हाला असणारं ज्यावेळेस काही गोष्टी म्हणजे डिसलॉग करणं बीजेपी हा इज आवर प्रायोरिटी असं आम्ही ठरतोय. त्यावेळेस त्यांनी मान अपमान करायचा ठरवला, ठीक आहे, जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत आम्ही असं सहन करू त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, वी विल गो हेड. शेवटी सीट शेअरिंगच्या ह्याच्यावरनं आपण असं आपल्याला जे पाहिजे ते मिळालं त्या ह्याच्यामध्ये, तर आपण असं युती धर्म निभावायला काहीच अर्थ नाही. पण त्याच्यावर तिकडनं निभावला जात नाही, त्याला मी काय करणार आहे? नथिंग टू डू विथ. पण बाळासाहेब त्यावेळेला शिवसेनेकडनं असं सांगितलं गेलं की अपमान केला गेला वगैरे, हा सगळा कांगावा झाला, आम्ही छान एकत्र जेवलो वगैरे, त्याचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्यांनी फोटो त्यावेळेस मग त्या धैर्यवान फोंडकरनी स्वतःहून सांगितलं की मी जेवल्याचा फोटो काढा, दाखवा मला. म्हणजे त्यांना म्हणजे नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यांचं जेवण झाल्यानंतर धैर्यवान गेले होते, त्याच्यामुळे त्यांचं जेवणाचं ह्याच्यामध्ये नव्हतं. त्यांचं जेवण झालं होतं, सगळं झालं होतं, त्याच्यानंतर धैर्यवान घेतले, त्याला असणारं हे आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ती सगळं झालं. माझं म्हणणं असं आहे की विदिन कॉन्ट्रडिक्ट त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा त्याचा इश्यूही आम्ही केला नाही. सीट शेअरिंगचा ज्यावेळेस ते म्हटले 3, ते आम्ही म्हटलं आउट. बरं, आता तुम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे, तुम्ही पत्र लिहिलं आणि ते म्हणजे एक प्रकारे परत ती गुगलीच होती MVA साठी, की तुम्ही सांगितलं की काँग्रेसनं आपल्या 7 जागा सांगाव्यात, कुठल्याही द्याव्यात, आम्ही त्यांना